आणि आता दिवसभरातल्या राजकीय टॉप 9 बातम्या। काही खंत व्यक्त केली की मी नाराज आहे असं सगळ्यांना वाटतं। मंत्रीपद न मिळाल्यानं आपण नाराज नाही हे सांगण्यासाठी मुनगंटीवारांनी विधानसभेत गाणं गायलंय। उससे नाराज नहीं जिंदगी हैरान हूं मैं, तेरे मासूम सवालों से परेशान हूं मैं। कधी कधी जेव्हा पत्रकार विचारतात की तुम्ही नाराज आहे का, तेरे मासूम सवालों से परेशान हूं मैं। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी का घाबरताय? डेअरिंग करा। कर्जमुक्तीसाठी फक्त 20,000 कोटी खर्च, कर्जमुक्ती देणार नाही ही भूमिका योग्य नाहीये। सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला सल्ला। माझी मागणी आहे, अरे डेअरिंग करा, काय घाबरता? कर्जमुक्ती देण्यासाठी अध्यक्ष महाराज, ही कर्जमुक्ती देण्याची आवश्यकता आहे आणि मी तिजोरीत पैसे नाही अध्यक्ष महाराज, आणि आपण कर्जमुक्ती देणार नाही, ही काही योग्य भूमिका होणार नाही। लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची घोषणा या अधिवेशनात करणार की नाही? आमदार रोहित पवारांचा महायुती सरकारला सवाल, तर लाडक्या बहिणींच्या प्रश्नावर विरोधकांचा सभात्याग। तुम्ही ते 2100 रुपये या अधिवेशनामध्ये करणार आहात का करणार नाही, असं उत्तर त्या ठिकाणी तुम्ही तिथं द्यावं। लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही, मुख्यमंत्री निर्णय घेतील। रोहित पवारांच्या प्रश्नावर मंत्री आदिती तटकरेंचं उत्तर। आणि 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील। लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचं सरकार घेईल। लाडकी बहीण योजना राष्ट्रवादीकडे असलेल्या महिला आणि बालविकास खात्याकडे येते, परंतु योजना महायुतीची आहे। अजित पवारांची प्रतिक्रिया। आता महिला बालविकास खात्याकडे लाडक्या बहिणीची योजना आहे, ती लाडकी बहीण काही ते खातं राष्ट्रवादीकडे म्हणून राष्ट्रवादीची योजना नाही, ती महायुतीची योजना आहे। तुमच्या लोकांना आवरा, नाही तर देशाच्या दुसऱ्या फाळणीचा ठपका मोदींवर येईल। याबाबत मोदींना पत्र लिहिणार, संजय राऊतांचं वक्तव्य। प्रधानमंत्री मोदी यांना मी पत्र लिहिणार आहे, आता या लोकांना आवरा, नाहीतर तुमच्यावरती दुसरा फाळणीचा ठपका येईल। या देशामध्ये पुन्हा फाळणीची बिजर होण्याचं काम ही मोदींची पिलावळ करते आहे। शिवरायांसोबतही मुस्लिम होते, इतिहास वाचला तर समजेल। आपल्या वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी। मंत्री नितेश राणे यांना अजित पवारांचा सल्ला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याबरोबर जे काही लोक होते त्याच्यामध्ये मुस्लिम लोक देखील होते। दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी कुठल्याही वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही याबद्दलची काळजी घेतली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू मुस्लिम असा भेदभाव कधी केला नाही। मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं असेल त्यानं खावं। नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर खासदार उदयनराजेंची भूमिका। त्यांनी वक्तव्य काय केलं माझ्या म्हणजे मी काय बघितलं नाही किंवा म्हणजे ऐकण्यात आलं नाही, ते त्यांचा अर्थ असं कोणी काढू नये। ज्यांना आता मी काय जवळपास मी तर काय नॉनव्हेज खात नाही, त्यांना खायचं खावा। औरंगाचं स्टेटस ठेवणाऱ्यांच्या मुसक्यावळा, नांग्या ठेचा। अक्कलकोटचे भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी विधानसभेत आक्रमक झाले। औरंगजेबाचं स्टेटस ठेवण्याचं प्रमाण वाढल्याची देखील खंत त्यांनी व्यक्त केली आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली आहे। अक्कलकोट विधानसभेतील काही गावांमध्ये शहरांमध्ये औरंगजेबचं स्टेटस ठेवण्यात येत आहे। पोलिसांना निर्देश द्या की अशा लोकांच्या मुसक्यावळा, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करता येतो का बघा, अशा लोकांच्या नांग्या ठेचून काढा।